यस, ऑन स्ट्राइक आहे सुमित झुंजारराव, तर नॉन स्ट्राइक आहे रवी सोळंकी आपण पाहतोय. हे दोन फलंदाज अगदी या सोसायटी पनवेल टीमचा बुरुज राखण्यासाठी मैदानामध्ये हे दोन शिलेदार उतरले गेलेत. यस, स्ट्राइक एंडकडे रवी आहे, तर नॉन स्ट्राइक कडे सुमित आहे. कॉलवेट पंचांचा हिरवा कंदील येतोय. सामन्याला सुरुवात, पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय जितेंद्र मुंडे येतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिला चेंडू अगदी सेन्सेबल क्रिकेट, सन्मान दिला गेलाय. पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. रितेश होता चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मिळालेल्या वेळामध्ये एक धावसंख्या पळून काढली जाते. अगदी या मैदानावरची रवी यानं आपल्या खात्यावर एक धाव नोंदवली आहे, तर संघाचा श्री गणेशा एक या धावसंख्येने ओपन केलाय. जितेश कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जितेंद्र या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी पाहिला होता. कॅप्टन यावेळेस आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी, पहिले षटक हाताळण्यासाठी. यावेळेस दुसरा चेंडू अतिशय खोलवर फेकला. तू मै थोडाफार झाला. अगदी जर डायरेक्ट थ्रो फेकला असता, किंबहुना मी तर म्हणेन जर डायरेक्ट एसट्या हिट केल्या असत्या मुकेश भगत यानं, तर कदाचित परतीचा प्रवास रवी याला घ्यावा लागला असता. परंतु नशिबाला हे मान्य नव्हतं. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पुन्हा एकदा आपल्या कोड्यातील तिसरा चेंडू जितेंद्र याचा. समोर सुमित होता, परंतु सुमितचे मॅटर बॅटची एज घेऊन जातोय. यष्टीरक्षक हेमंत भगत यावेळेस करणार नाही कोणती चुकी. पकडला जातोय, झेल संपुष्टात येतोय. फलंदाज सुमित याचा खेळ. कोणतेही योगदान आपल्या टीमसाठी आज पाहायला मिळालं नाहीये. भोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला परतला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय संतोष कुनवार या ठिकाणी आपण पाहतोय. वनडाऊनचा फलंदाज म्हटल्यानंतर खूप धुरा असते या फलंदाजावर. येस, डीजे मास्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल केला होता मिड विकेटकडे. एक धावसंख्या बघता बघता दोन धावसंख्या पळून काढल्या जातात. या दोन धावसंख्येनं वैयक्तिक संतोष यानं स्वतःचं खातं ओपन केलंय. दोन या धावसंख्येनंतर संघ पोहोचला जातोय 1 बाद 3 च्या घरात. सुरेख सुरुवात मी तर म्हणेन गावदेवी उचलली खुद्द टीम कडून जितेंद्रच्या. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर फेकलेला चेंडू, सन्मान दिला जातोय. मुकेश भगत चेंडूला फील्ड करेल. चेंडू जातोय निर्धाव. मी म्हटलं होतं कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी कमी वयामध्ये या टीमची धुरा गोलंदाजीच्या माध्यमातून ज्याच्या खांद्यावर सोपवली गेली, नाव आहे जितेंद्र. अगदी वयाने खूप कमी आहे, परंतु अनुभवाची शिदोरी मात्र कैक सामने खेळून आपल्या मनगटामध्ये साठवली गेली आहे. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अगदी फलंदाजाला आमंत्रित केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. यावेळेस मात्र ते आमंत्रण स्वीकारलं जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार.
हाताळण्यासाठी येतोय रोहित जाधव. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू, पॉइंटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या पळून काढली जाते मिळाल्या वेळामध्ये. एकेरी धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा वधारला जातोय, संघ पोहोचला जातोय 1-8च्या घरात. यावेळेस ऑन स्ट्राईक येतोय पुन्हा एकदा संतोष, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका म्हणजे चौकारच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच संतोष येतो ऑन स्ट्राईक. तर समोर आहे रोहित. अगदी रोहित जितेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का, की या ठिकाणी संतोष आपले इरादे स्पष्ट करेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल झालाय. गलीमधला क्षेत्ररक्षक फंबल झाला, चेंडूला बीट करून जातोय, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. क्रमांक यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स. एक सक्सेस झाल्यानंतर दुसऱ्या फटक्याचा मोह होता. एक धावसंख्या पळून काढली जाते, चेंडू कव्हर पॉइंट ठिकाणी ट्रॅव्हल झाला. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा वधारला जातोय, संघ पोहोचला जातोय 13च्या घरात. अगदी 13 आकडा हा भारतीय क्रिकेटसाठी अशुभ मानला जातोय, परंतु यावेळेस कोणासाठी ठरणार ते पाहायचं आहे. यावेळेस समोर पनवेल विपक्ष उसरली. यावेळेस पुढचा चेंडू हलकासा ग्लान्स केला जातोय, चेंडू जातोय मिड ऑन कडे. एक धावसंख्या बघता बघता चित्याच्या चपलाने दुसरी धावसंख्या पळून काढली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन फलंदाजांमध्ये. या दोन धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 15च्या घरात. अगदी पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्या होती, यावेळेस मात्र 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्या उभारल्यात. चांगली सुरुवात पनवेल सोसायटीच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता, अगदी त्याला पिक केला होता, परंतु क्षेत्ररक्षक निवडला जातो. यावेळेस कोणती चुकी होणार नाही. पुन्हा एकदा फलंदाज रवी सोळंकी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि धारातीर्थी पडलेत. 2 सलामीवर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो इनॅट क्रमांक 4 वर अश्विन आहे. अश्विन कोट्यान संघाचा संघनायक आहे. यावेळेस मात्र संघ मित्र म्हणून सध्याच्या घडीला दलदलीमध्ये सापडलाय. यावेळेस त्या दलदलीमधून बाहेर काढणार का संघनायक आहे. कॅप्टन कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आज या मैदानावर सादर करावं लागेल अश्विन याला. परंतु समोर आहे गोलंदाज रोहित, ज्यानं 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावसंख्या खर्च करून 1 विकेट संपादित केली. निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस मोठा फटका रडार मधून येतोय, यस लॉंग ऑनच्या वरून जातोय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. होगा अगदी कॅप्टन आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतोय. यस, आम्हाला जास्तीत जास्त धावसंख्येचं आव्हान उभं करायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ यजमान संघ आहे. या मैदानाची अगदी खडा न खडा माहिती त्यांना आहे.
त्यामुळं आम्हाला त्यांच्या विपक्ष हा जास्तीत जास्त स्कोर उभा करावा लागेल. अगदी हे मनामध्ये जणू काही डॅगआउट मधून सेट होऊन आलेला हा फलंदाज, नाव आहे अश्विन, स्वतः संघाचा सरसेनापती आहे आणि कर्णधार कसा असावा अगदी याचं मूर्तिमंत उदाहरण पहिल्या चेंडूमध्ये ज्यानं सादर केलं या मैदानावर. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर येतोय जितेंद्र, ज्यानं पहिलं षटक हाताळत असताना फक्त 7 धावसंख्या दिल्या आणि 1 विकेट संपादित केली होती. तोच गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पंचांच्या डाव्या बाजूला राईट ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय. समोर फलंदाज आहे संतोष, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार लगावले गेले, तोच संतोष आहे. यावेळेस पहिला चेंडू अगदी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे का, परंतु या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. संतोष, ज्याच्या बॅट मधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत आज, खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅट या मैदानावर चमकली गेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, अगदी चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं, 1 बाउन्स, चौकार. वाजवू नये अशी मी विनंती करतोय, खास करून या टुर्नामेंट्समध्ये. पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडे, 2 चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे संतोष. तिसरा चेंडू यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, येस, तो सुद्धा सक्सेसफुल होतोय, ज्याच्या बॅट मधून अतिशय प्रेक्षणीय फटके पाहायला मिळतात. नाव आहे संतोष, काम आहे गोलंदाजीचा धुरला उडवणं. थँक्यू डीजे. अगदी काही वेळा समालोचन करत असताना आम्हाला सुद्धा प्रश्न विचारले जातात की वारंवार तुम्ही महाराजांबद्दल इतके का बोलत असतात. नक्कीच बोलावं. अगदी मानवरूपी जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर देवास्थानी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माझा जाणता राजा, राजा शिवछत्रपती. पुन्हा एकदा त्या राजांना त्रिवार 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 मानवंदना दिली जाते. 3 चेंडू 3 चौकार, अगदी कॅप्टनचा धुरला या ठिकाणी संतोषानं खोलून काढला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघता बघता 4 चेंडू मध्ये 4 संलग्न चौकार आपल्याला पाहायला मिळतात संतोषच्या बॅट मधून. महाराष्ट्राची शान आहे. यावेळेस मात्र वैयक्तिक 9 चेंडू आणि 27 धावसंख्येवर खेळतोय. संलग्न 4 चेंडूमध्ये 4 चौकार, अगदी कॅप्टनचा धुरला या ठिकाणी उडवलाय. ज्या कॅप्टननं खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय. क्वालिफाईड पंच जीवन जिकावणे सांगतात की ऑप्स्ट्रमच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू इन ॲट स्टाईल, शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये सांगतात की अवांतर चेंडू आहे. अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय सांघिक 38 या स्कोअरवर. पुन्हा एकदा जितेंद्र आपल्या गोलंदाजीतील 5वा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख.
पाहायला मिळतात डीजे मास्टरच्या माध्यमातून. खरं तर असं म्हटलं जातं आमच्या जुन्या पिढीच्या काळातून की जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, परंतु मी तरी म्हणेन जन्माला आल्यानंतर एकदा तरी माझ्या रायगडची सवारी करावी. जिवंतपणी स्वर्ग काय असतो ना तो अनुभवाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, शेवटचा चेंडू आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या ठिकाणी चेंडू टावलतोय. क्रिकेट सरड्यासारखा रंग कसा बदलतो ना त्याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजावर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असताना सुद्धा फक्त 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाज त्या चक्रव्यूहमध्ये पार पाडला जातोय. फलंदाज अश्विन आणि अश्विनच्या बॅट मधून लगावला जातोय हा षटकार. संख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जातोय 54च्या घरात. अर्धशतक ओलांडला जातो यावेळेस. पुन्हा एकदा यावेळेस हाताची बोट थोडीफार फिरवली होती स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु लोवर फुलटॉस अगदी लवकरच हेरलाय अश्विन यानं आणि चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. मिड विकेटच्या वरून जाणारा हा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार चौकार.
च्या बेटीसाठी षटकार. सूर्य चंद्र आकाशात तारे या दऱ्याखोऱ्या उपस्थित आहेत तोपर्यंत माझ्या राजांची कीर्ती अशाच प्रकारचे सांगत राहतील. या वेळेस मात्र हेमंत भगत याच्या षटकाचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा पाचवा चेंडू. या वेळेस अगदी एस बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकडे जातोय. मुकेश भगत कोणती चुकी करणार नाही. या वेळेस मात्र तिसरा फलंदाज अश्विन कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. टीम उभारत नाहीये तर ही गावदेव उचली खुद्द टीम त्या टीमला धावसंख्या उभारून देते. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 3 बाद 68च्या घरात. चार षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या पूर्वार्धातील 24 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहिले 2 षटक जणू काय मी तर म्हणेन गावदेव उसलीच्या बाजूने गेले परंतु उर्वरित 2 षटक मात्र हे पनवेल सोसायटीच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 3 बाद 68च्या घरात. शेवटचं निर्णायक षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. गोलंदाज ट्रॅकवर येतोय दुशांत भोईर उर्फ जुया या नावानं फेमस असलेला हा एक फिरकीचा जादूगार आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक याच्या या हातांच्या बोटांमध्ये जणू काय समाविष्ट झालेला आहे. ज्याची नाल मी तर म्हणेन मोठी जुशी खूप जवळनं जोडलेली आहे. नाव आहे दुशांत भोईर. यावेळेस गोलंदाजच्या ट्रॅकवर येतात. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय समोर फलंदाज. जणू काय ज्या फलंदाज संतोषाला अगदी आज चेंडू फुटबॉल सारखा मैदानामध्ये दिसतोय. यावेळेस पहिला चेंडू हॉबॉली ट्रॅकरचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या वरून जातोय. बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा चेंडू दुष्यंत यांचा. समोर संतोष आहे. अगदी लास्ट पर्यंत चेंडूवर नजरा रोखून धरल्या होत्या आणि चेंडूचा मात्र खरपूर समाचार पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं सीमा रेषा बाहेर. हा सुद्धा एक दर्जेदार संतोष ब्रँडेड षटकार.
शतकापासून दूर आहे. नाव आहे संतोष कुनवार. यावेळेस वॉट अ शॉट, नो लुक शॉट. जोरदार टाळ्यानं स्वागत झालं पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार षटकार. सांघिक धावसंख्या 86 तर वैयक्तिक कोट्यामध्ये तब्बल डबल पंजा 55 धावसंख्येची बारदार केली आहे. संतोषाला विनंती असेल यस आमच्या लाईव्ह टेलिकास्ट कडे आपली बॅट हवेमध्ये फैलावून दाखवायची आहे. संतोषच्या बाट मधून आज खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी ना मूरत देख रहा है ना गेंदबाज की सूरत देख रहा है, बस अपने टीम की जरूरत देख रहा है. नाम है संतोष कुनवार. अगदी दुशांत याच्या गोलंदाजीचं सुद्धा अक्षरशः धुरला उडवून काढलाय. तब्बल धावसंख्या 86 झालेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस थोडंफार ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. थोडाफार स्लोवर चेंडू फेकला गेला. एक धावसंख्या बोलून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 87च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू आहे या पहिल्या पूर्वार्धातील. समोर होता गणेश कुनवार. अगदी फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी होती, ताकद कमी होती, उंची जास्त होती, लांबी कमी होती. यावेळेस मात्र पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय गणेश कुनवार यांचा खेळ आणि पहिली इनिंग संपुष्टात येतोय. 30 चेंडू 5 षटकांचं या पहिल्या पूर्वार्धात खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 87 लॉस ऑफ 4 विकेट्स आणि 88 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान हे यजमान गावदेव उसळी टीम समोर ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा मी श्रेष्ठ पाटील मायक्रोफोन वरून रजा घेतोय आणि आमंत्रित करतोय आमच्या साथी समालोचक. नाव आहे आकाशजी शेळके यांना. तोपर्यंत ऐकूया एक उत्कृष्ट डीजे मास्टरच्या माध्यमातून उत्कृष्ट धून.
पार आलाय उसरलीसाठी हा खणखणीत चौकार. झाली होती तशी सुरुवात होणं गरजेचं आहे हे त्यांना माहिती आहे आणि आता तेच अक्षरशः घडत असताना अजून एक लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये बाईचा चौकार टीम उसरलीसाठी 4. क्या बात आहे. एका पाठोपाठ एक अशा सलग 3 चौकारासह इथे स्वागत होताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त फलंदाजी. अगदी सुरुवातीचाच बॉल पहिला त्याच्यावरती देखील आघात केला होता आणि त्यानंतर देखील आपण पाहिलं तर तेच आघात अगदी लगातार झाले गेले. सलग 3 चौकार आलेले आहेत. एक बाईचा होता त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने या चौकारांच्या सह टीमच्या टोटलमध्ये धावा वाढत असताना एकूण 13 धावा धावफलकावरती लागलेले. 13 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड हाफ मध्ये फलंदाजी उसरली खुर्द संघाची. आज घरेलू मैदानावरती ते खेळत असताना त्यांचा खेळ आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एका धावेनं आपण धावफलक पुढे सरकताना पाहतो. मंचावरती आपण पाहतो आगमन झालेलं आहे. आज ही स्पर्धा जी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अकाती देशांमध्ये पोहोचवली जाते आणि प्रकाशित केली जाते. ते आमचे भागेश द्विटे साहेबांनी अक्षय भगत साहेब यांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विनंती आहे आपण देखील या आमच्या आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हा. व्यासपीठावरती जे आम्ही खरं तर व्यासपीठ बनवले त्याच्या मध्यभागी येऊन आपण विराजमान व्हायचं. आपली जागा इतरत्र नसून या आमच्या आयोजकांच्या मनामध्ये आपली जागा आहे. आमच्या मनामध्ये आपली जागा आहे. आमच्या कमिटीच्या खरं अगदी या व्यासपीठावरती आपली जागा आहे. आपण VIP आहात आज आमच्यासाठी. नियमितपणे असाल मॅचमध्ये आपण जाऊ. पुनरागमनाची पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला फटका अश्विन कोटे आणि तिथे संघ नाही कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. आज फलंदाजी जबरदस्त त्यानं दाखवली आणि त्याची फलंदाजी नक्कीच संघासाठी अगदी आपण पाहिली एक उत्स्फूर्तदायक ठरली गेली. त्यांच्यातून त्यांना प्रेरणा जरूर मिळाली. परंतु पहिलं षटक जे आपण आता पाहिलं गोलंदाजीसाठी आला होता गोलंदाज अजय माकस आणि अजय माकसवरती जो खरं तर प्रत्याला चढवला गेला फलंदाजी करत असताना आज यजमान संघाच्या खेळाडूंनी तो देखील तितकाच देखणा राहिला आणि त्याच खरं तर देखण्या दृश्यांनी हा खेळ अगदी बहरलेला आहे. अशा पद्धतीने हा खेळ सुरू. डावाचा उत्तरार्ध ज्यामध्ये पहिला षटक संपल्यानंतर 16 रन्स बिना गड्याचा मोबदला उसरली खुर्द. सगळ्यांच्या भेटीला त्याचं नाव आहे आमदार चषक. ऑफसाईडच्या ऑनसाईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक अगदी सरळ बॅटनं चांगला तडाखा लगावला होता तिथे. आज घरेलू मैदानावरती घरेलू नुसके आजमावत खेळतायत फलंदाज त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह मी म्हणेन पांतरा त्यांच्याकडे आहे. एक प्लस पॉईंट त्यांचा आहे उसरली संघाचा. एवं त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे कुठल्याही संघाला त्यांच्या घरामध्ये जाऊन हरवणं. एवं ऑस्ट्रेलिया संघाचा पण नियमितपणे
करत असतो त्यांचा उच्चार, की त्यांच्या घरेलू मैदानावरती जाऊन त्यांना हरवणं म्हणजे लोखंडाचे चणे चावण्यासारखी ती गोष्ट आहे. इथे तसंच असणार आहे, परंतु समोरील आपण पनवेल संघाला जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षापासून या संघाची आपण प्रगती जी पाहिली, इम्प्रूव्हमेंट जी पाहिली, ती इतकी खरं तर अविश्वसनीय आहे, इतकी चांगली आहे की त्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना अगदी समोरील अपोजिट संघांचा देखील थरकाप उडत असतो. असा संघ आहे आणि एक चांगलं बॅटल आपल्याला आज या मैदानामध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा लाईन विस्कलीत. आज थोडासा सूर गवसत नाहीये जयेंद्र कुनवरला. या खेळाडूमध्ये मी म्हणेन क्षमता चांगली आहे. छोट्या चढीचा प्रतिभावंत खेळाडू एक अलौकिक प्रतिभेनं गोलंदाजी करत असतो. आज आपली अस्मिता हरपून का बसलाय हाही प्रश्न जरूर सगळ्यांना पडलेला आहे. एकूण धावा धावफलकावरती 19. फटका चांगला आहे गॅप मधून, क्रॅकिंग स्ट्रोक, नो चान्स फॉर स्टॉपिंग, दॅट स्कूल बे 4 रन्स, चौकार. पुन्हा एकदा वन्स अगेन गॅप मधून तुम्ही षटकारांसह बोलत होतात, आम्ही चौकारांसह बोलू. आपण जर आता विचार केला अगदी 1 ते 2 बॉलचा डिफरन्स मध्ये राहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनं चौकार 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 आणि चौकारांचाच पाऊस पडत आहे उसरली संघासाठी. 4 रन्स. आपण टॉस साठी त्या टॉस बॉक्स मध्ये आपला संघनायक पाठवायचा आहे. शेवटचा अंतिम कॉल. आपटे संघाचा संघनायक तुम्हाला इथे कळला जात आहे. चांगली फटकेबाजी, ताबडतोड फटकेबाजी. लाईन विस्कलीत. कुठेतरी छोट्या गोलंदाजाला घाबरवण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्कचा वापर ज्यावेळी संघ करतात त्यावेळी आपण पाहतो की संघाचे फलंदाज या गोष्टींचा आढावा घेतात ना, त्यावेळी गोलंदाजांना चेंडू कुठे टाकायचा यासाठी थोडीशी नाकीसनव जरूर येते आणि थोडा त्रास त्यांना होतो त्या गोष्टीचा. दांडीच गुल, यस्त्या उद्ध्वस्त, छोटा तीर गावकर एक गंभीर पॉकेट साइज डायनामाइट गोलंदाज आहे जयेंद्र कुनवार. त्यानं पटकावली पहिली सफलता आणि पहिला ब्रेक थ्रू देत असताना हा पहिला धक्का टीम उसरलेला. होता फलंदाज, परंतु त्याला थांबवायचं कसं या छोट्या सनीच्या गोलंदाजाला. अर्थातच जयेंद्र कुनवारला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यानं आतापर्यंत 3 वाईड फेकले बघा, 2 चौकार खाल्ले, परंतु हार त्यानं मानली नाही. म्हणतात ना, तालीम नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, परवाह नहीं करते हो जमीन पर गिर जाने की. सुरुवात काल जरी कठीण झाला असला, सुरुवातीला धक्के जरूर बसले असतील, तरी त्या धक्क्यांना न घाबरता आपल्या अंगावरती उडवलेल्या धुळेला गुळाल समजत जो खरं तर मैदानामध्ये लढतो तो खरा लढवय्या. आज तीच लढवय्या वृत्ती धारण करत एक पोलादी निर्धार हातात मनगडामध्ये घेत आपण गोलंदाजी पाहतो. गोलंदाजी जयेंद्र कुनवार. पोलादी निर्धार आमूचा असुर बळांची खंत नसे आणि क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजया वाचून अंत नसे. अरे मरण मारुणी पुढे निघालो गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. छोट्या चणीचा अलौकिक प्रतिभेचा एका वेगळ्याच कॅलिबरचा हा गोलंदाज आज सोसायटी पनवेलसाठी गोलंदाजी तो करता. इथे थ्रो आपण जो पाहिला तो अगदी चांगला होता, परंतु तिथे थोडंसं कलेक्शन खराब. गोलंदाजी करणं, फॉलो 3, रनवे ग्रिपिंग, त्यानंतर रिलीजिंग ऑफ द पॉवर आणि त्यानंतर परत पुन्हा बॅकअप घेत चेंडू लाडवणं थोडं कठीण आहे. आणि नवनवीन खेळाडूंना या खरं तर संकल्पना करणं थोडं कठीण होतं. त्यासाठी हवा असतो एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्स आपण इथे पाहतो थोडा कमी असणार आहे खेळाडूकडे. आता गॅप मधून आहे, आता फटका चांगला आहे, ओव्हर पिच बॉल त्याला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. खणखणीत बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, 4 रन, चौकार.
षटकावरती टोटल 33 ऑन बोर्ड, टार्गेट 88चं. चं टार्गेट असणार आहे. 33 आतापर्यंत झाले. चांगली सुरुवात उसरली संघाची देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण टॉस साठी जाणार आहोत. मोह विपक्ष आपटा या दोन संघाच्या दरम्यान टॉस आपण इथे करणार आहोत. आपटा संघ तुमचा संघनायक पुन्हा एकदा गायब झाला. दिस इज नॉट फेअर. लवकरात लवकर संघनायक आपण टॉस साठी पाठवा. आपटा संघ तुम्हाला शेवटचा अंतिम कॉल असणार आहे बघा. आला या आपण टॉस करूयात. आपटा वर्सेस मोहो या दोन संघांच्या दरम्यान आपण इथे टॉस करणार आहोत. मीत 11 मोहो या नावानं आज ते मैदानामध्ये आलेत. त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. भागेश दिवटे साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये आपण करतोय नाणेफेकीचा कौल, जिथे आपल्याला पाहायला मिळेल गावदे क्रिकेट क्लब उसरली खुर्द यांची संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून कल्पक बुद्धीतून साकारलेलं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक 2024. हॅवी टू गो. हु आर द लकी गाईज. कोण असेल टॉस का बॉस. आणि हा टॉस जातोय मोह संघाच्या बाजूनं. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बाईट घेण्यासाठी आपल्याकडे आता वेळ नाही आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्की सगळ्या खेळाडूंचे देखील बाईट घेऊ. अगदी त्यांचे देखील विचार विनिमय आपण सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कशा प्लॅनिंग्स असतात या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहतोय. अमय घाटे फिरकीचा जादूगर, एक फिरकीपट्टू सोसायटी पनवेलचा. चांगला एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे. अनुभव चांगला आहे. त्याचा वापर करील का हाही प्रश्न आहे. ओव्हर द विकेटनं हा चेंडू लोवर फुल टॉस ऑफ साईडच्या ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळले त्या बॉलला. तिकडे फिल्डर चांगली फिल्डिंग, त्यानंतर फेकी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तीही छान पद्धतीनं पाहायला मिळतात. आणि आपल्या रायगड परिसरातील एक नामांकित पुरस्कर्ते म्हणून ज्यांची गणना राहिलेली आहे, ज्यांनी अनेक संघांना पुरस्कृत केले आणि मीत 11 मोह या नावानं आपण अनेकदा मोह संघाला उतरताना बघितलं नियमितपणे. ज्यांनी या संघाची पुरस्कृत घातली आणि त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे रेग्युलरली, ते आमचे एक रायगड परिसरातील प्रसिद्ध पुरस्कर्ते अर्थातच मीत 11 मोह संघाचे पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर साहेब यांना मी ते विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. एक यशस्वी पॅकर आपण पनवेल परिसरातील पाहतोय. त्यांचं इथं आगमन होत आहे. गोलंदाजी बघा किती धारदार. सोसायटी पनवेल संघ मैदानामध्ये अगदी हल्ला कल्लोळ गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण त्यांच्या अंतर्गत इथे पाहत आहोत. काय गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. बॅकअपची गरज आहे त्यांना माहिती आहे. इथून जर बॅकअप दिला तर मग आपल्याकडे एक पॉवर तयार होईल की त्या पॉवरचा आपण वापर करू. धावा जास्त वाजतील आणि चेंडू कमी वाजतील आणि मग त्याच गोष्टीला आपण आपली ताकद बनवत तिला आपण लढण्याची ताकद मानत जिंकण्याची क्षमता आपण ठेवणार आहोत आणि या गोष्टीचा आढावा ते घेत आहेत. तशी गोलंदाजी आपल्याला आता पाहायला देखील मिळत आहे. तिसरं षटक हाताळणारा अमय घाटे, ज्यानं आतापर्यंत 3च धावा खर्च केला, 4 चेंडू फेकलेले आहेत. 5वा चेंडू आपण पाहिला. काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. येस, ओव्हर संपली. 6 चेंडू झालेले आहेत. किती सुंदर गोलंदाजी पहा, जिथे 2 सलग डॉट बॉल आणि 2 सिंगल, एक वाईट चेंडू टाकला. म्हणजे धावा खर्च केल्यात आणि फक्त 3 मच नीडेड ओव्हर. या खरं तर षटकाची गरज होती, ती म्हणजेच सोसायटी पनवेल संघाला. आणि अक्षरशः ती आता भागवत असताना तिथे त्या गोष्टीवरती तो खरा उतरला, एक चांगला ब्रेक थ्रू दिला आणि आता एका मोठ्या संकटामध्ये अडकलेला यजमान संघ उसरली खुर्द. आणि 52 धावांची गरज. सुरुवात आपण जर पाहिली होती सोसायटी पनवेल संघाची, ती सुरुवात अगदी त्यांची ढासळलेली सुरुवात होती. त्या सुरुवातीमध्ये आपण त्यांना बघितलं की ते थोडेसे बॅकफूटवरती नक्कीच गेले होते, परंतु त्यानंतर मध्ये आलं एक मोठं वादळ.
त्या वादळामध्ये आपल्याला एक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली, जिथे 16 चेंडूंना फेस करत 56 बनवल्या होत्या संतोष कुनवारना. आणि ती फलंदाजी अगदी मी म्हणेन आता इथे एका मोठ्या ताकदीमध्ये उभं करून सोडलं त्या फलंदाजीनं सोसायटी पनवेल संघाला, आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळत आहे. ओपनिंग पेअर मैदानामध्ये जिथे आपण फलंदाज पाहिला होता हेमंत भगत, त्यांना आतापर्यंत नाराज केलेलं एकच चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे. आताचा फटका जरूर चांगला आहे, गॅपमधून हा फटका मारलाय, अगदी दमदार स्ट्रोक, सीमारेषा पार, चेंडू 6 रनसाठी बराच कालावधीनंतर आलेला उसरली खुर्द संघासाठी एक खूप मदतीचा हात देणारा आपण हा षटकार म्हणूया. त्या षटकाराची गरज होती त्यांना अक्षरशः, आणि तो षटकार आता त्यांना प्राप्त होत आहे. परंतु असे षटकार मी म्हणेन खूप यावे लागतील. अगदी आपण जर पाहिलं तर हे क्षमता 10 मध्ये पाहिजेत 46 पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त हे सांगत असताना आपण पाहू शकतो गोलंदाजी व्हाईट बॉलचा कॉल. पुन्हा एकदा समीकरणामध्ये थोडा बदल, आता 45 ची गरज असणार आहे. उर्वरित 10 चेंडू 45 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण रचणार इतिहास आणि कोण ठरणार का. यॉर्कर लेनचा बॉल, एक चांगला चेंडू, हेमंतसाठी हा बॉल खरं तर रिलीज केला होता. आपण फलंदाजी ज्यामध्ये सौरभ भगत बाद होताना बघितला, त्यानं चांगली फलंदाजी केली होती, जिथे 7 चेंडूमध्ये 17 रन्स दिल्या. त्याचं जाणं संघाला थोडंसं महागात पडलं, आपण तेही पाहिलं. पहा लाऊडली अपील अँड इट्स सो इट आउट, फलंदाज बाद. अजून एक विकेट, हा देखील एक मोठा धक्का टीमला बसलेला आहे. मोठमोठे धक्के बसत चाललायत. संघ थोडासा बॅकफूट वरती आता आहे, कारण की जो धावांचा आपण ओघ पाहिला होता पहिल्या सत्रामध्ये, ज्यामध्ये धावसंख्या अगदी आपण मिडल सेशन पर्यंत पाहिलं की खेळ सुरळीतपणे चाललेला उसरली संघासाठी. परंतु त्यानंतर आपण पाहिलं की संतोष कुनवर नावाचं वादळ, त्या वादळामध्ये अगदी आपण पाहिलं की सगळं काही मी म्हणेन नेस्तनाभूतच केलं उसरली संघाचं. चांगली फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. हा फटका चांगला, बॅटच्या मधोमध तडाखा दाखवलाय, सुपर सिक्सर, 6 रन्स. करेल हा चेंडू, पंच वळतायत. वाईटचा कॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त रनसह टीमची धावसंख्या पुन्हा एकदा सरसावली जाते पुढे. समीकरणामध्ये आता बदल, एकूण धाव फलकावरती कंप्लीट केल्यात 50 रन्स कंप्लीट झाल्या टीम उसरलीच्या. आता 7 चेंडू आणि 38 धावांची गरज. 7 चेंडू 38 धावा, आणि इथे या चेंडूवरती काय रिझल्ट मिळणार आहे पाहणं खूप महत्वाचं. फिल्डिंग चांगली तिकडे, 1 रन तरी आपल्या संघासाठी नक्कीच वाचवली आहे. पंचांचा 22 रनचा हा इशारा, आणि एक चांगला चेंडू रिलीज केला गोलंदाजांना. छोट्या सणीचा गोलंदाज जयेंद्र कुनवर, त्यानं दुसरं षटक इथे हाताळलं आपल्या खरं तर वैयक्तिक खेळीमधून. 2 षटकं त्यानं फेकली. पहिल्या षटकामध्ये तो थोडासा महागडा ठरला होता, अगदी 17 रन्स त्यानं दिले होते. परंतु या षटकामध्ये जर आपण पाहिलं 16 रन्स दिलेत. काय रणनीती आहे पा. आपण अमय घाटेला अजून 5व्या षटकासाठी वापरला असता एवम, परंतु सोसायटी पनवेल संघ आज एका वेगळ्या माइंडसेटनं आलेला आहे. कधी कधी आपण पाहतो की प्रमुख गोलंदाज मार देखील खातात, परंतु मग त्यांचा विचार न करता कधी कधी आपण एखाद्या दुसऱ्या गोलंदाजाला डबल गोलंदाजी देऊन टाकतो, आणि मग तिथे कधी कधी आपण पाहतो की मोठाच खरं तर आपलं नुकसान होऊन जातो. कॅलिबरची गोष्ट असते. या सगळ्या गोष्टी देखील मी म्हणेन ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या संघाच्या हितासाठी. आपण जर पाहिलं तर आता या सामन्यामध्ये फक्त औपचारिकताच बाकी असंच म्हणावं लागेल, कारण की जिंकण्यासाठी 6 मध्ये 37 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येकी बॉलवरती मोठा हिटच मारायचा आहे, तोही षटकार, आणि त्यामध्येही एका व्हाईट बॉलची प्रतीक्षा, इव्हन नो बॉलची प्रतीक्षा त्यांना करावी लागेल. चमत्कार आणि चमत्कारच या सामन्यापासून वाचवतील उसरली संघाला, यात तीळ मात्र शंका नाहीये. घडेल काय, कशा पद्धतीनं खेळ होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वन्स अगेन बॅक टू द ग्राउंड.
पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं, सांघिक 5वं षटक हातामध्ये जबाबदारी प्रकाश कुंभरच्या. राऊंड द विकेट गोलंदाजी, राईट आर्म हा गोलंदाज आहे. अगदी आपण जर पाहिलं तर सगळे छोटे छोटे गोलंदाज वापरलेले आहेत आज. त्यांच्याकडे दडदाकड खेळाडू आहेत, ते फलंदाजीसाठी त्यांनी आणलेले आहेत. एक त्यांचा माइंडसेट जर आपण पाहिला तर तोही तितका चांगला आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडसेट क्रिकेटमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राऊंड द विकेटनं इन स्विंगर गोलंदाज राहिलेला आहे. चेंडू सुंदर त्याच्या माध्यमातून आणि सामन्यावरती आता पकड निर्माण करत असताना सुरुवात चांगली. वेल बिगन इज अ हाफ डन. कोणा एका महात्म्यानं सांगितलेलं आहे की तुमची चांगली सुरुवात म्हणजे अर्धा विजय तुमचा तिथेच निश्चित झालेला असतो. इथे अशी सुरुवात झाली खरं तर संघाची. हा फटका चांगला उडवलाय, स्ट्रेट हिट, सुपर्ब षटकार. ते जादूगर जर आपण पाहिलं तर ते एका वेगळ्या कॅलिबरचे राहिलेले असतात. त्यांच्याकडे खूप छान खरं तर गोलंदाजी असते. अनेक वेळा अनेक मैदानामध्ये आपण पाहतो लेग स्पिन गोलंदाजी म्हटली ना तर छोटे छोटे गड्डे बॉलर के अड्डे. गोलंदाजी जो स्पिनिंग गोलंदाज असतो ना त्याला एक मोठी तयारी ठेवावी लागते बघा. त्याला षटकार खाण्याची तयारी ठेवावी लागते आणि बॉल पुढे नेण्याची देखील तयारी त्याला ठेवावी लागत असते. आणि त्या सगळ्या जोखमींना खरं तर पत्करत मैदानामध्ये स्पिन गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या गोलंदाजीचा खूप चर्चा राहिलेल्या आणि खूप सारे गोलंदाज आपण पाहिले आहेत. परंतु फलंदाज आता आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे फलंदाज तयार झालेले आहेत जे बॉलला अगदी इतक्या जोरदार पद्धतीने हल्ला करतात ना की अक्षरशः बॉल देखील वेदनेने विव्हळतो. आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या झालेली आहे टोटल या षटकारासह 63 पर्यंत ते पोहोचले. आता शेवटचा एक बॉल, 25 धावांचा डिफरन्स आहे. किती मार्जिननं सामना गमावतोय हाही प्रश्न जरूर असणार आहे. फटका चांगला, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, 4 रन, थर्ड मॅन सीमा रेषा पार. शेवट गोड जरूर केलाय परंतु हा सामना जिंक